मंडळी नमस्कार, मी सुभाष सुतार. लोकसंवादमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. मंडळी, भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरातच्या रोज नव्या नव्या कहाण्या आपल्यासमोर येत आहेत. रोज नवे प्रकरणं उजेडात येत आहेत आणि त्यामुळं महाराष्ट्र सध्या हादरलेला आहे. एवढ्या गंभीर प्रकरणामध्ये मुख्यमंत्री देवाभाऊ अर्थात देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळामध्ये निवेदन केलं आणि त्यांनी अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगितली की या प्रकरणाचा सगळा छडा लावला जाईल, मात्र आम्हाला महिलांच्या डिग्निटीविषयी, महिलांच्या प्रतिष्ठेविषयी आम्हाला घेणे देणं आहे. महिलांची प्रतिष्ठा आम्हाला जपावी लागणार आहे आणि त्यामुळं संत परंपरेचा जो महाराष्ट्र धर्म आहे तो वाढला पाहिजे. ते असं म्हणाले की अंधश्रद्धेमुळं विवेक हरवतो आणि असंच काहीसं झालं. त्या भोंदूबाबाच्या प्रकरणामध्ये आज समाज माध्यमांमध्ये चीड आहे, राग व्यक्त केला जातो आहे आणि भोंदूबाबा अशोक खरातनं ज्या पद्धतीनं महिलांना आपल्या जाळ्यात ओढलं, त्यांना प्रलोभनं दाखवली आणि त्यामुळं अनेक महिला बळी ठरलेल्या आहेत. याच अर्थानं आपण महाराष्ट्राचे ख्यातनाम कीर्तनकार अक्रूर महाराज साखरे यांच्याशी आपण चर्चा केली. महाराष्ट्र धर्म म्हणजे नेमकं काय आणि समाजामध्ये कॅप्टन अशोक खरातच्या प्रकरणात ज्या चर्चा सुरू आहेत, महाराष्ट्रातले ख्यातनाम कीर्तनकार साखरे महाराज यांनी लोकसंवादाशी संवाद साधलेला आहे. आपण ऐकूया ते नेमकं काय म्हणतायत. नमस्कार सर. सर्वात अगोदर तर माझी महाराष्ट्रातल्या तमाम वारकरी बांधव, समाज बांधव हे सगळ्यांना एक विनंती आहे की असे जे कोणी भोंदूबाबा आहेत, तथाकथित आहेत, जे त्यांना कुठली परंपरा नाही, ज्ञानोबाची नाही, तुकोबाची नाही, वारकरी संप्रदायाची नाही, पांडुरंगाची नाही, अशांच्या सानिध्यात एकतर जायला नको. आणि आपण सुज्ञ मंडळी आहात, आपण महाराष्ट्रात जन्माला आलो. आपल्या मायबापांनी, आपल्या वारकरी पंथांनी, आपल्या संतांनी आपल्याला अंधश्रद्धेच्या बाजूला काढलेले. हे तुकोबाराय म्हणतात, नेनती काही टाणा टोना नामस्मरणा वाचून. आमचे संत म्हणतात हे असे टाणे टोणे, जादू टोना असं आमच्या संप्रदायाला मान्य नाही. आमच्या संप्रदायाला असे भविष्य सांगणारे, अंकगणित सांगणारे असं मान्य नाही. वारकरी संप्रदायाला ज्ञानोबा तुकोबांनी परंपरा दिलेली आहे की अरे विषकी हारी पडे, समुद्री पायवाट जोडे, एकी वाग्ब्रह्म थोकडे अभ्यास केले. तुम्ही अभ्यास करा, चिंतन करा, नामस्मरण करा, दुसऱ्याचं हित करा. आणि ही परंपरा साधू संतांनी महाराष्ट्राला दिलेली आहे. आणि म्हणून मुख्यमंत्र्याच्या मुखातून काल निघताना असं निघालं की महाराष्ट्र धर्म वाढवा. महाराष्ट्र धर्म वाढवा म्हणजे काय? तर महाराष्ट्रात जे संत जन्माला आलेत, ज्ञानोबा, तुकोबा, नाथबाबा, गोरोबा काका, सावता महाराज, भगवान बाबा, नगत नारायण महाराज आदी करून जेवढे खूप आहेत, यादी बसणार नाही. या सगळ्या संतांनी आपल्याला शिकवलं की बुवा याचं कोणाच्या नादी लागायचं नाही. भोंदूबाबा म्हणजे कोण? बाबा भोंदू नसतो हो. बाबा कोण असतो? जो सगळ्या समाजाला सांभाळतो, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. असे आता आमचे शांती ब्रह्मावरती बाबा कुरेकरासारखे साधू आहेत महाराष्ट्रात. त्यांनी रुपयाचा कधी अंगीकार केला नाही, अजून त्यांचं आधार कार्ड नाही, विद्यार्थ्यांना शिकवतात. 95 वर्षाचं वय आहे पण विद्यार्थ्याला फीस नाही, शिक्षकाला पगार नाही. अशी जोग महाराजांची आमची वारकरी शिक्षण संस्था आहे. त्या संस्थेत लाखांनी कीर्तनकार माझ्यासारखे तयार झाले. अक्रूर महाराजासारखे, विशाल महाराजासारखे, पुरुषोत्तम महाराजासारखे, छोटे माऊलींसारखे असे विद्वान कीर्तनकार महाराष्ट्रात. एका छोट्या पंडित महाराज डाकेसारख्या बाळानं 10 लाख लोकांचा ज्ञानेश्वरीचा सप्ताह केला सेलूला. 10 लाख लोकांना केळीच्या पानावर जेवण होतं. म्हणजे हा महाराष्ट्र धर्म वाढणार. ज्ञानेश्वरी वाढवा, गाथा वाढवा, नामस्मरण वाढवा, दुसऱ्याचं हित कसं होईल हे वाढवा. असं भोंदूबाबाच्या नादी लागून काहीतरी मला मिळेल, माझं भविष्य उद्या कळेल, अंकगणितानी हे ओरिजिनल डुप्लिकेट आहे. ह्या लोकांनी आपल्यासारख्या संप्रदायाला बदनाम करायचं काम चालवलंय. खरं तर वारकरी संप्रदाय याच्यामध्ये मोडत नाही, त्याच्या अंगावर कुठला वेश नाही. आमच्या वारकरी संप्रदायाचा पोशाख आहे, फेटा असावा, टोपी असावी, गळ्यामध्ये माळ असावी. हे पॅन्ट शर्ट घालणारे वारकरी नसतात. पॅन्ट शर्ट घालणारे ते बाबा भोंदू, बाबासुद्धा म्हणू नये, ते भोंदू आहेत. ते लोकांना फसवण्यासाठी त्यांनी संप्रदायाचा आधार घेतला. त्याचे काय कुठले ग्रंथ थोडी पाठ आहे, ज्ञानेश्वरी थोडी पाठ आहे, गाथा थोडी पाठ आहे. संप्रदाय मुख्यमंत्र्याचं सांगणंच असं आहे की जे आता निवेदित तरुण कीर्तनकार ज्ञानेश्वरी सांगतायत, अभंग सांगतायत, चिंतन सांगतायत, याद्वारे समाजाचं पुनरुत्थान व्हावं. आणि अशा लोकांकडे जिथं जाऊन काहीतरी भविष्य सांगून लोकांची फसवणूक करण्यापेक्षा, महिलांची अश्लीलता चाळे प्रगट करण्यापेक्षा, त्यांना वेगळं दाखवण्यापेक्षा, आमचे संत म्हणतात स्त्री आमच्यासाठी यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता. आमचं शास्त्र, आमचे संत आम्हाला शिकवतात इथं नारीची पूजा करावी लागते. जी नारी येईल तिच्या आम्हाला पाया पडावं लागतं. ती आमची माय आहे, ती आमची भगिनी आहे. आमच्या संतांनी जनाबाई महाराजांना अधिकार दिला. आमची जनाबाई टाळ घेऊन उभी होती कीर्तनात आणि ती म्हणत होती, जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग, नामदेव कीर्तन करी पुढे
नाचे पांडुरंग, जनाबाईनं हा संप्रदाय वाढवला, महिला एकत्रित करून अभंग लिहा. अहो म्हणे चोख्याची महारी अवघा रंग एक झाला. चोखोबारांच्या पत्नीनं महाराष्ट्र धर्म वाढवला. एकंदरीत त्या संतांचा पुरोगामी विचार, त्या संतांचा संत साहित्याचा विचार, ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, 65 हे जे ग्रंथ आहेत, एकच म्हणणं याच्यातून माझं वारकरी संप्रदायाच्या तरुण कीर्तनकाराला आणि सगळ्या समाजाला की ग्रंथ शिका, ग्रंथ वाचा, पाहून या ग्रंथ करावे कीर्तन. ज्याच्या ग्रंथपाठ नाही त्या बाबाकडे जाऊ नका. ज्याला ज्ञानेश्वर तुकोबाराय मान्य नाही त्याला बाबा म्हणू नका, त्याच्या नादी लागू नका. लोक फसवतील तुम्हाला. आमचा संप्रदाय तुम्हाला कधी फसवणार नाही. आमचा संप्रदाय तुम्हाला देव बनवतो. देव ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणतात, ज्ञानदेव देतो. अरे आमच्यासारखी मुलं 7वी 8वी पास झालेली मुलं माऊलीच्या समाधीला कपाळ लावतात, ज्ञानेश्वरीचं पारायण करतात, कीर्तनकार होतात, लोकांमध्ये 2 शब्द बोलतात, चांगल्या विचाराचे पाईक होतात, गळ्यामध्ये माळ घालतात, व्यसन सोडून देतात. हा खरा महाराष्ट्र धर्म आहे. व्यसन सुटले पाहिजे. परंपरेने लोक धर्मामध्ये आली पाहिजे. धर्म म्हणजे काय? परोपकारा इदम शरीरम, दुसऱ्यासाठी जगणं म्हणजे धर्म असतो. आणि हा महाराष्ट्र देशाचा धर्म आहे. आपल्या घरी कुणी आले तर आपण त्याची पूजा करतो, अतिथी देव म्हणतो. हा महाराष्ट्र धर्म कीर्तनकाराने वाढवलेलाच आहे, तो वाढणारच आहे. ज्ञानोबाराय म्हणतात जे खळांची व्यंकटी सांडो. ज्ञानोबाराय म्हणतात किंबहुना सर्व सुखी. तुकोबाराय म्हणतात सगळं जग सुखी असलं पाहिजे, सगळ्यांनी परमार्थ केला पाहिजे, सगळे आनंदी असले पाहिजे, अवघाची संसार सुखाचा करीन. हा महाराष्ट्र धर्म संतांनी वाढवलेला आहे, तो वाढत चाललेला आहे. कुठंतरी असे कॅप्टन अशोक खरातसारखी माणसं येतात, ती या संप्रदायामधला नाही येतो, की जिथं महिलाला आचरणशील पाया पडणारा आमचा धर्म आहे. त्या धर्माला ग्लानी जर आणत असेल तर हे साधू नाही, ते संधी साधू आहेत. ते लोकांना फसवणारे आहेत, लोकांना घुमून घरी आणणारे आहेत. माझी प्रार्थना असेल, संप्रदाय हा फार वेगळा आहे. तो संप्रदाय आज देशाच्या कानाकोपऱ्यात गेलाय. परदेशात लोक ज्ञानेश्वरी वाचायला लागली. महाराष्ट्र धर्माचं कौतुक परदेशात व्हायला लागलंय. लोक जम्मू काश्मीरची माणसं पसायदान म्हणायला लागली. हा आमचा महाराष्ट्र धर्म आहे आणि तो वाढत जाणार आहे. वाढणारे मुख्यमंत्र्यांना धन्यवाद आहेत. आणि याच्या नादी लागू नका, ज्ञानेश्वरी गाथ्याच्या नादी लागा. हाच आमचा महाराष्ट्र धर्म आहे. एवढी प्रार्थना तुमच्या चॅनलच्या वतीनं, पत्रकाच्या वतीनं, पत्रकारांच्या वतीनं करतो. मी कीर्तन केसरी अक्रोड महाराज साखरे गेवराई बीड इथून तुम्हाला हे निवेदन करत आहे. पत्रकारांनाही धन्यवाद. खूप चांगली माहिती लोकांपर्यंत तुम्ही पोहोच करताय. सुभाष सुतार सर असतील, तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. रामकृष्ण हरी रामकृष्ण.